दत्तू सरनोबत यांना शहीद दर्जा कधी मिळणार? लाल फितीत अडकले सरनोबत यांचे पोलीस मेडल. सरनोबत यांच्या मुलाचा पोलीस दलात येण्यास नकार. हाच का सरकारचा पारदर्शक कारभार? दरोडेखोरांना पकडताना दत्तू सरनोबत यांना वीरमरण आलं. सरनोबत यांना शहीद दर्जा अजूनही मिळालेला नाही. शहीद दर्जा मिळावा यासाठी सरनोबत यांच्या पत्नी आणि मुलगा गेली 4 वर्ष मंत्रालय ते पोलीस मुख्यालय चक्रा मारतायत. शहीद दर्जा तर मिळालेलाच नाही, पण सरनोबत यांना जाहीर झालेलं पोलीस मेडलही संवेदना संपलेले पोलीस आणि गृह खात्यातील अधिकारी यांच्यामुळे त्यांना मिळालेलं नाही. धक्कादायक म्हणजे प्राणांची आहुती देऊन 16 लाख रुपयाचं सोनं पकडून देणाऱ्या दत्तू सरनोबत यांच्या परिवाराला शासनाकडून एकही रुपया मिळालेला नाही. दत्तू सरनोबत यांना 4 वर्षानंतर मेडल का द्यावं याचं उत्तर पोलीस मुख्यालयाकडे नाही. तसा अहवाल इंग्रजीत बनवायला कोणाला येत नसल्याने सरनोबत यांचं मेडल अक्षरशः धूळ खात पडलंय. त्यांनी रिटर्न पाठवली की ही मराठीत आहे फाईल, इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन हवं आहे म्हणून. सो त्यांनी 3-4 वेळा रिटर्न फाईल आलेली आहे. प्रत्येक वेळेला काही ना काही कागदपत्र मिसिंग असतं त्यांचं, की मग प्रत्येक वेळेला जातात हे कागदपत्र नाही मिळालंय, त्याच्यासाठी मी फाईल परत पाठवलं असं सांगतात. 15 ऑक्टोबर 2012ला सरनोबत गस्तीवर असताना दरोडेखोरांशी झालेल्या झटापटीत त्यांचा मृत्यू झाला. दत्तू सरनोबत यांना शहीद दर्जा मिळावा अशी शिफारस तत्कालीन पोलीस उपायुक्त नामदेव चव्हाण यांनी केली होती, पण ती शिफारस लाल फितीत अडकली. पुढे सरकारी बाबूंच्या फाईलीत दत्तू सरनोबत शहीद झाले का असा प्रश्न निर्माण करत फाईल नुसती प्रत्येक टेबलावर फिरते. त्यामुळे आपल्या पतीने नेमकं कसं बलिदान दिलं याचे दाखले देण्याची वेळ दत्तू यांच्या पत्नीवर आली आहे. फाईल ही बनवली ऑक्टोबरमध्ये. शौर्य पुरस्काराची फाईल इकडे आलेली आहे, पोल 7ला पडलेली आहे. 3 महिने झाले की ते करतात की हे कागदपत्र नाही मिळालं, ते कागदपत्र नाही मिळालं, आणि आता 3 महिन्यांपूर्वी पूर्ण फाईल रेडी झालेली आहेत. पुढे पाठवण्यासाठी ते कारण देत आहेत की आम्ही चर्चा करू आणि पुढे पाठवू फाईल. लोकांना तर प्रूफ जर द्यायला लागतो. या पेपरला एवढं आलं होतं, टीव्हीला दाखवलं होतं, तरी पण त्यांना अजून काय कळना झालं या की असं ह्यांचं ही झालंय, शहीद झाले ते म्हणून. मग त्यांनी कुठलीच दाद घेतली नाही आमच्याकडे. गेल्याच वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नायगाव इथे पोलिसांसाठी झालेल्या कार्यक्रमात ऑन ड्युटी वीरगती प्राप्त झालेल्यांना महिनाभरात शहीद दर्जा मिळवून देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण ते केवळ भाषणातच राहिलं का असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतोय. धक्कादायक बाब म्हणजे त्यांचं मेडल पोलीस मुख्यालयामध्ये पडून आहे, लाल फितीच्या कारभारात अडकलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकार जे बाता करते पारदर्शक व्यवहाराचं, आणि या संपूर्ण गोष्ट लक्षात घेता हा नेमका कोणता पारदर्शक व्यवहार आहे? एका शहीद कुटुंबाला अशा पद्धतीने वाऱ्यावर सोडणं हे कितपत योग्य आहे? आणि आता तर जे सरनोबत यांचे जो छोटा मुलगा आहे त्याला तर पोलीस दलात यायची इच्छाच देखील नाही आहे. त्यामुळे या संपूर्ण गोष्टीवर राज्य सरकार आता लक्ष देणार आहे का हे पाहावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहनचा अजित मांढरे, झी मीडिया मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.